हॅलो हाय गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं। खूप खूप आनंदी राहा आणि माझे व्लॉग्स बघत राहा। तर आज ना मी तुमच्या सगळ्यांसोबत कढीपत्त्याची चटणी, बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी, ज्याचे खूप सारे आपल्याला फायदे आहेत। जर आपले केस गळती वगैरे होत असेल तर खूप आपल्याला ही उपयोगाची ठरते कढीपत्त्याची चटणी। तर अशा चटणीची तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे, तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर सर्वप्रथम ना मी इथे 10 रुपयाचा असा कढीपत्ता घेतलेला आहे। तर कढीपत्ता आपल्याला स्वच्छ असं मस्तपैकी धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना त्याचं पाणी आपल्याला निथळत ठेवायचं आहे। तर पाणी जोपर्यंत निथळते ना तोपर्यंत मी एक तवा तापत ठेवला आहे। तर एक छोटी वाटी मी इथे उडदाची डाळ भाजून घेते। डाळ आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तेलाचा अंश अजिबात टाकायचा नाही आहे, आपल्याला कोरडीच अशी डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची। साधारणतः 2-1 मिनटं लागतात। तर 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की डाळीचा रंग असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, चेंज झालेला आहे। तर आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया। त्याच्यानंतर त्याच वाटीच्या मापमोजाने आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे आणि चणा डाळसुद्धा आपल्याला गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत व्यवस्थित अशी मीडियम आचेवर गॅसच्या भाजून घ्यायची आहे। चणा डाळ पण भाजून झाली की आपण ती डिशमध्ये काढून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला जे वाटीचं आपण मोजमाप घेतलं होतं ना या 2 डाळींसाठी, त्याच वाटीच्या मोजमापाने आपल्याला शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला इथे खरपूस भाजून घ्यायचे। मीडियमच गॅसची आपल्याला फ्लेम ठेवायची। तर शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत इथे व्यवस्थित, तर ते सुद्धा आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप झटकीपट होते, अगदी 15 ते 20 मिनिटात ही चटणी होते, पण अक्षरशः 2 महिने ती मस्तपैकी टिकून राहते। तर जो कढीपत्ता आपण पाणी निथळत ठेवलं होतं ना, तो कढीपत्ता आपण आता ह्या तव्यावरती घालून घेऊया आणि व्यवस्थित असं खुळखुळ आवाज येईपर्यंत आपल्याला हा त्याचा पूर्ण पाण्याचा अंश जो आहे तो गेला पाहिजे आणि एकदम सुका कोरडा ठकठकीत होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा तो भाजून घ्यायचा आहे। अजिबात आपल्याला तेल घालून घ्यायचं नाही आहे, तसंच आपल्याला व्यवस्थित असं तो भाजून घ्यायचा। एकदम कुरकुरीत होतो आणि खुळखुळ असा आवाज येतो कढीपत्ता परतताना। जेव्हा आवाज येईल ना असा, त्या क्षणी आपल्याला गॅस लो करून घ्यायचे, गॅसची फ्लेम, आणि तो डिशमध्ये काढून घ्यायचा आहे। ही खूप बहुगुणी अशी चटणी आहे, कारण ह्या चटणीचे फायदे लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत, अगदी 70-80 वर्षाचे जे लोक असतात ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप अशी उपयोगी अशी ही चटणी आहे। आणि नॉर्मल जो आपला वरण भात असतो ना, गोडं वरण आणि भात, त्याच्यासोबत ही चटणी खूप सुंदर लागते। तर ही चटणी आपण नक्कीच बनवली पाहिजे। तर आता इथे कढीपत्तासुद्धा व्यवस्थित असा माझा भाजून झालेला आहे, तर मी तो त्याच प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय। तर अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे। पांढरे तिळांमुळे केस आपले जर पांढरे झालेले असतील ना, तर त्याच्यासाठी हे खूप गुणकारक आहेत। तर पांढरे तीळसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्या डिशमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, इथे मी एक मीडियम आकाराच्या लसणाची गड्डी घेतली होती, ती सोलून व्यवस्थित घेतलेली आहे। आणि 1 चमचाभर आपल्याला जिरं घ्यायचे, ते सुद्धा व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं। तर खूप सुंदर असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तर असं एकामागोमाग एक साहित्य सगळं आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं। आता हे 10 ते 15 मिनटं व्यवस्थित जोपर्यंत थंड होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवून द्यायचं। गरम असताना आपण वाटलं ना तर पाणी सुटेल आणि पाण्याचा अंश लागला ना ती चटणी खराब होईल। त्याच्यामुळे ह्याची खूप काळजी घ्यायची आहे
की व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं. 15-20 मिनटं व्यवस्थित थंड करून घ्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. तर आता इथे मी व्यवस्थित हे थंड करून घेतलेलं आहे. तर आता इथे मी मिक्सरचे एक जार घेतलेला आहे. त्या मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे. ही जी चटणी आहे ना ती आपली बाजरीची किंवा ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी असेल आणि एका वाटीमध्ये दही घ्यायचं आणि थोडीशी चटणी टाकायची, त्याच्यासोबत पण खूप सुंदर लागते आणि स्वाद खूप म्हणजे चांगला आहे या चटणीचा. आणि त्याचे जे काही फायदे आहेत ते तर खूप अनोखे आणि खूप छान आहेत. तर त्याच्यामुळे ही चटणी आपण खरंच करून बघितली पाहिजे. ज्यांनी केली नसेल त्यांनी आता माझा ब्लॉग बघितल्यानंतर नक्कीच करा. तर चवीपुरता मीठ टाकून घेऊया आणि इथे मी एव्हरेस्टची लाल मिरची पावडरसुद्धा टाकून घेत आहे. आपल्याला जसं तिखट कमी तिखट आवडतं त्याच्यानुसार टाकायचं. त्याच्यानंतर मिक्सरला एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जितकं बारीक वाटता येईल ना तितकं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं वाटलेलं आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. जवळून जर बघितलं ना तसे वेगवेगळे कलर मस्त असे दिसतात, खूप सुंदर दिसतात हे कलर. तर चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. एकदम छानसर असं बारीक वाटून झालेलं आहे. तर आता मी सर्विंग बाउलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे, टेक्स्चरसुद्धा किती सुंदर आलेलं आहे आणि एकदम सुंदर चवीलासुद्धा ही चटणी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी खरंच तुम्हाला रेकमेंड करीन की ही बहुगणी अशी कढीपत्त्याची चटणी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. कारण नॉर्मल आपली चपातीसुद्धा असेल ना त्याच्यावर पण थोडंसं तूप टाकायचं आणि मस्तपैकी जरा गरम करून घ्यायची आणि त्याच्यावर ही चटणी टाकायची आणि मस्तपैकी रोल करून खाल्ली ना तरी पण खूप छान लागते. तर आता ही मी एका काचेच्या अशा बरणीमध्ये काढून ठेवलेली आहे. तर 2 महिने टिकते साधारणतः. तर त्याच्यामुळे फ्रीजमध्ये मस्तपैकी मी ती स्टोअर करून ठेवणार आहे. तर थँक्यू सो मच ही रेसिपी बघितल्यासाठी आणि नक्की करून बघा. तर ही कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.